सोलापूर जिल्हा नियोजन समितीने सन 2026-27 साठी 1146 कोटी 34,54,000 रुपयांच्या प्रारूप आराखड्यास मान्यता दिली आहे। पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे। सोलापूर जिल्हा नियोजन समितीने सन 2026-27 साठी 1146 कोटी 34,54,000 रुपयांच्या प्रारूप आराखड्यास मान्यता दिली। पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। तसेच सन 2025-26 चा मंजूर निधी 31 मार्च 2026 पूर्वी पूर्णतः खर्च करावा व निधी व्यर्थ जाणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देश त्यांनी दिले। राज्य शासनाने 693.90 कोटींची आर्थिक मर्यादा निश्चित केली होती। त्यात 300 कोटींची अतिरिक्त मागणी धरून 993.90 कोटी अनुसूचित जाती उपाययोजना, 147 कोटी आणि आदिवासी उपाययोजना बाह्य क्षेत्र 5,44,54,000 असा एकूण आराखडा मंजूर करण्यात आला। बैठकीस महापौर विनायक कोंड्याल, आमदार सुभाष देशमुख, राजू खरे, समाधान अवताडे, उत्तम जानकर, नारायण पाटील, देवेंद्र कोठे, ऑनलाईन अभिजित पाटील, प्रभारी जिल्हाधिकारी गणेश नेराळी, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, महानगरपालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, उपवन संरक्षक कुलराज सिंग, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, सहाय्यक नियोजन अधिकारी श्रीकांत कुंटला, प्रीतम कुंटला यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते। सर्वसाधारण योजनेत कृषी व संलग्न सेवा 47.82 कोटी, ग्रामीण विकास 68 कोटी, जलसंधारण 48.50 कोटी, ऊर्जा 65 कोटी, शिक्षण 40 कोटी, महिला व बालविकास 19.78 कोटी, आरोग्य बळकटीकरण 73.40 कोटी, नगर विकास 113 कोटी, रस्ते व परिवहन 67 कोटी, पर्यटन व गडकिल्ले संवर्धन 47.30 कोटी, पोलीस व तुरुंग व्यवस्था 19.78 कोटी, क्रीडा 7 कोटी असा निधी ठेवण्यात आला आहे। अनुसूचित जाती व आदिवासी उपाययोजना अंतर्गत ही विविध क्षेत्रांसाठी तरतूद करण्यात आली। अतिवृष्टी व पुरामुळे जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांच्या 2 हेक्टर पर्यंतच्या जमिनीचे पंचनामे करून अहवाल सादर करावेत असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले। वीज खांब, लाईन व डीपी दुरुस्तीचा अहवाल सादर करावा। आरटीओ कडून शेतमाल वाहतूक वाहनांवर अन्यायकारक कारवाई होऊ नये, मंगळवेढा आश्रमशाळेची तपासणी करावी असेही त्यांनी सांगितले। बऱ्यापैकी आपण पाहिलं की बऱ्यापैकी डीपीची व्यवस्था झालेली आहे। जे पावसानं वाहून गेले होते त्या डीपीचे कामं चालू आहेत। बहुतांश कामं झालीत, काही ठिकाणी कामं झाल्यानंतर सुद्धा अजून डीपी चालू झाले नाहीत, काही ठिकाणी पोलची कामं राहिलेली आहेत। शेवटी शेतकऱ्यांचा प्रश्न असल्यामुळे महत्त्वाचा प्रश्न आहे, त्यामुळे लोकप्रतिनिधींच्या भावना ज्या आहेत त्या योग्य आहेत, तातडीने सूचना दिलेल्या आहेत आणि आता आपण जे डीपी बसवायचे राहिले ते तातडीनं बसवू आणि जे बसवलेत पण चालू करायचे ते तातडीनं करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर कशा पद्धतीने न्याय देता येईल असा प्रयत्न करू। गंभीर आहे। DPDCच्या बैठकीच्या अगोदर आढावा बैठकीत सुद्धा मी तो विषय घेतलेला होता आणि कुठल्याही किमतीवर शेतकरी बांधवांना त्रास झाला नाही पाहिजे। शेतीमालाच्या वाहतूक करणाऱ्या त्या टेम्पो किंवा जी वाहनं असतील त्यांना त्रास नाही झाला पाहिजे असं सूचना दिलेल्या आहेत। आता अशा त्या अनुषंगाने आता जर पुढं काय झालं तर 100% RTO पासून सगळ्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना या निमित्तानं आपण पुढं देऊ आणि खास करून मी स्वतः आरतीवर कारवाई करण्याचे प्रस्ताव शासनाला पाठवेल। जनावर वाहून गेली त्यांना मदत मिळाली पाहिजे आणि त्यासाठी वाहून गेलेल्या जनावरांचं पोस्टमॉर्टम होत नाही, त्यामुळं जनावर होतं याची खात्री करून त्या जनावरांना मदत देण्याची भूमिका छत्रपती संभाजी महाराजांच्या नावानं असलेला तो तलाव आहे, त्याचं सुशोभीकरण, त्या ठिकाणी लोकांना ज्या काही सवलती देता येतील आणि त्या ठिकाणी पर्यटनाच्या दृष्टिकोनातून खास करून शहरातल्या पर्यटकांच्या दृष्टिकोनातून जे काही तिथं सुविधा देणं आवश्यक आहे ते आम्ही देऊ। त्याच अनुषंगानं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रस्त्याचा विषय मांडलेला आहे, तो गंभीर आहे। मी तातडीनं त्या संदर्भात माहिती घेऊन त्याला आपण रस्त्याला निधी उपलब्ध करून देऊ आत्ताच। त्यासाठी पुढच्या वर्षाची आवश्यकता भासणार नाही, चालू वर्षातच आपण त्यासाठी निधी देऊ आणि तो रस्ता आपण करून घेऊ। आमदार सुभाष देशमुख, राजू खरे, अभिजित पाटील, उत्तम जानकर, देवेंद्र कोठे, समाधान अवताडे, नारायण पाटील यांनी अतिवृष्टी नुकसान भरपाई, शाळा दुरुस्ती, पाणी पुरवठा नियोजन, वनविहार विकास, रोहित्र दुरुस्ती, अवैध धंद्यांवर कारवाई, महात्मा गांधी प्राणी संग्रहालय मान्यता, भुईकोट व नळदुर्ग किल्ला विकास, तांडावस्ती सुधार योजना, करमाळा उपजिल्हा रुग्णालयात सिझेरियन सुविधा आदी मागण्या मांडल्या। जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीमध्ये सीना नदीला सर्वात मोठा पूर आला होता आणि त्या पूर परिस्थितीमध्ये अनेक डीपी हे नादुरुस्त होते। या संदर्भामध्ये मी पालकमंत्री महोदयांना सांगितलं की ते डीपी ताबडतोब लागले पाहिजे। पालकमंत्री महोदयांनी त्यांना तशा MSCBच्या अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत
MSEBीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं की साहेब जवळजवळ 80-85% काम पूर्ण झालं आहे, राहिलेलं 10-15% काम हे येत्या 10-15 दिवसामध्ये पूर्ण होतं. त्या संदर्भामध्ये आमची मागणी तीव्र होती आणि मी नंतरनं उत्तम जानकर, पुन्हा सुभाषबापू देशमुख आम्ही तिन्ही सदस्यांनी यांचं लक्ष वेधलं पालकमंत्र्यांचं की अत्यंत घाळ पद्धतीचं काम चालू आहे. तर पालकमंत्र्यांनी त्याच्या सूचना दिल्यात MSEBीला की ताबडतोब ह्या आमदार महोदयांच्या सूचनेचं पालन करून ताबडतोब DP आणि तिथे जिथं पोलची गरज आहे ते पोल ताबडतोब लावा. त्यामुळे ते आता काम करतील. बैठकीच्या प्रारंभी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल 2 मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. बैठकीत 16 मे 2025च्या इतिवृत्तास मान्यता, 2025-26 खर्च आढावा व 2026-27 प्रारूप मंजुरी यावर चर्चा झाली. शेवटी सहाय्यक नियोजन अधिकारी प्रीतम कुंटला यांनी आभार मानले.